रेवनास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला आज बनवूया आपण झणझणीत मटण रस्सा. मी इथं अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटणवरती नमक टाकून घेतलेलं आहे जेणेकरून वास येणार नाही. आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. इथं कांदा कापलेला आहे. आपण इथे आता मटण शिजवून घेऊ, सूप बनवून घेऊ. 5 ते 4 शिट्ट्या घेऊन घ्यायची आहे. इथं झाकण लावून झालेलं आहे आपलं. बघा आपलं मटण मस्त शिजलेलं आहे. भाजीसाठी लागणारे साहित्य इथं 1 चम्मच जिरं, खडे मसाले घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार, अर्धा इंच अद्रकचं तुकडं, लसूणच्या 4-5 पाकळ्या, भाजलेलं खोबरं. आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ. बघा ऑनियन घेतलेलं आहे इथं 4 भाजून, थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. चटणी 2 चम्मच, धना पावडर 1 चम्मच, बारीक झालेला आहे आपला इथं मसाला. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. तेल मस्त तापलेलं आहे. आता आपण मसाला कोलसून घेऊ. बघा तेल मस्त तापू द्यायचं. कधीही तेल मस्त सुटतं तेल तापल्याने. बघा मसाला मस्त झालेला आहे. आता त्याच्यात तेजपत्ता टाकून घेऊ. मटन मसाला 2 चम्मच, घरचा मसाला, नमक स्वादानुसार, कस्तुरी मेथी. बघा मस्त परतून घेऊ. आता तेल किती मस्त सुटलेलं आहे बघा. पाणी टाकून झाल्यावरती आपण त्याच्यात आता सूप टाकून घेऊ. आपण मटण शिजवलेलं. तुम्हाला भाजीची थिकनेस कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. बघा भाजीला किती मस्त तरी आलेली आहे. आता आपण भाजीला उकळी येऊ देऊ. भाजीला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. बघा भाजीला मस्त उकळी आलेली आहे. चला तर मग आपला झणझणीत मटण रस्सा तयार झालेला आहे. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.